जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षो, जो देहास्तमानी वृक्षो, संकल्प विहंगमाचा, जो परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नीचिया वोर बारा, संतोषे शिणे. जीव येणे नावे, जया ते आळविजे स्वभावे, ते अधिदैव जाणावे पंचायतनींचे. आता इयेची शरीर ग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी, तो अधियज्ञो एथगामी पंडुकुमरा. हा जो अधिदैव पुरुष अधिभूत देहात नांदत असतो, तो चेतनेचा जणू नेत्र असतो. तो इंद्रिय रूपी देशाचा अध्यक्ष असतो. देह विसर्जनाच्या वेळी संकल्परूपी पक्षाचा तो आश्रयभूत वृक्ष असतो. वस्तुतः तो परमात्माच, परंतु अहंकार रूपी निद्रेने तो झोपी जातो आणि पडत असलेल्या स्वप्नात मग्न होतो. त्यामुळे तो कधी आनंदी होतो तर कधी दुःखी होतो. जो स्वभावतःच जीव या नावाने ओळखला जातो, तो जीव म्हणजे पंचमहाभूतांनी व्यापलेल्या या शरीरात अधिदैव आहे. या शरीररूपी नगरात राहून मन एकाग्र करून देहभावनेचा जो लोप करतो, तो अधियज्ञ मी आहे. येर अधिदैवाधिभूत, तेही मीच कीर समस्त, परिपंधरे किडाळा मिळत, काय साखे नोहे. तरी ते पंधरे पणन मैळे, आणि किडाची याही अंशान मिळे, परिजव असे तयाचे निमेळे, तव साकेची म्हणजे. तैसे अधिभूतादि आघवे, हे अविद्येचे निपालवे, झाकले तव मानावे, वेगळे ऐसे. तेची अविद्येची जवनिका फिटे, आणि भेदभावाची अवधी तुटे, मग म्हणो एक होऊन जरी आटे, तरी काय दोन्ही होती. पैकेशांचा गुंडाळा, ठेविली स्फटिक शिळा, ते वरी पाहिली डोळा, तव भेदली गमली. पाठी केश परवते नेले, आणि भेदले पण काय नेणो जाहाले, तरी डाक देऊन सांदिले, शिळे ते काही. नाते अखंडची आयती, परिसंगे भिन्न गमली होती, ते सारी लिया मागवती, जैसी का तैसी. तेवी अहंभाव जाये, तरी ऐक्यते आधीची आहे, हेच साचे जेथ होय, तो अधियज्ञ मी. अधिभूत काय किंवा अधिदैव काय, हे सर्व खरोखर माझीच रूपे आहेत. उत्तम कसाचे शुद्ध सोने हिणाशी मिसळले तर हिणकस होत नाही काय. हिणाच्या संगतीत राहिल्याने सोन्याचे शुद्धपण काही हरवत नाही की नष्ट होत नाही. परंतु सोने जोपर्यंत त्या हिणाच्या संगतीत असते, तोपर्यंत सोन्याला हिणकसच म्हटले जाते. त्याप्रमाणे अधिभूतादी सर्व जोपर्यंत अविद्येच्या आवरणाने पूर्णपणे झाकलेले असते, तोपर्यंत ते माझ्यापासून वेगळे आहे असे आपल्याला वाटते. हा अविद्येचा पडदा दूर झाला की सर्व माझ्याशी लय पावतात. परंतु हे कितपत सत्य आहे? पूर्वी आम्ही काही वेगळे होतो काय आणि आता एकमेकांशी एकरूप झालो असे तुला वाटते की काय? तुला हे समजावे म्हणून एक दृष्टांत देतो. केसांच्या गुंतवळीवर स्फटिक ठेवला तर डोळ्यांना असा भास होतो की स्फटिकाला तडे गेले आहेत. स्फटिकाखालचे ते केस दूर केले की तडा गेलेला स्फटिक एकच भासू लागतो. मग हे जे तडे गेले होते ते कुणी सांधले असे तुला वाटते? स्फटिकाची ती शिळा वास्तविक अखंडच होती. केवळ ती केसांची गुंतवळ त्या स्फटिक शिळेखाली सापडली होती, म्हणून तो स्फटिक फुटलेला वाटत होता इतकेच. त्याप्रमाणे पार्था, मनातला अहंकार एकदा का लोपला की माझे एकत्व आपोआप जाणवू लागते. जीव परब्रह्माशी एकरूपच आहे
हे केवळ ज्ञानानेच जाणवते. हा जो सत्य प्रत्यय येतो तो अधियज्ञ मी आहे. पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज, सांगितले काजे काज मनी धरुनी. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करूनी पांडवा दाविजत असे. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रिया नळी प्रदीप्ती, विषय द्रव्याची आहुती देऊनिया. मग वज्रासन तेची उर्वी, शोधूनी आधार मुद्रा बरवी, वेदिका रचे मांडवी शरीराचा. तेथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे निपवाडे, पूजिती उदंडे युक्ती घोषे. मग मनप्राण आणि संयमू, हाची हवन संपदेचा संभ्रमू, येणे संतोष विजय निर्धूमू ज्ञाना नळू. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे, पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. तया नावगा अधियज्ञू, ऐसे बोलला जव सर्वज्ञू, तव अर्जुन अतिप्राज्ञू तया पातले ते. हे जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसतु आहासी बरवे, या कृष्णाची या संतोषासवे, येरु सुखाचा जाहला. पार्था, मी तुला यज्ञाचे विविध प्रकार समजावून सांगितले होते. त्यामुळे चित्तशुद्धी होते याची जाणीव तुला दिली होती. मनी हेतू बाळगून केलेल्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ हे सुद्धा सांगितले होते. कारण ज्ञानयज्ञात सर्व प्रकारच्या कर्मफलाची आहुती पडते, अहंकार नष्ट होतो. तो हा अधियज्ञ म्हणजे सर्व जीवांचे विश्रांती स्थान, नैष्कर्म्य सुखाची अप्रतिम ठेव. आणि असा हा गूढ अधियज्ञ आम्ही तुला आता स्पष्ट करून सांगतो. पार्था, या अधियज्ञात वैराग्यरूपी इंधनाने पूर्णपणे पेटलेल्या इंद्रियरूपी अग्नीत विषयद्रवाच्या आहुती टाकून, मग वज्रासन हीच जणू कणखर पृथ्वी, तीवर नेटकी आधार मुद्रा हीच वेदिका तयार करतात. शरीररूपी मंडपात ही वेदिका तयार होते. इंद्रियरूपी द्रव्याची विपुलता आणि योग प्रयोगरूपी मंत्रघोष यांच्या सहाय्याने संयमरूपी अग्नीच्या कुंडांची पूजा होते. मग मन, प्राण आणि संयम हीच जी यज्ञीय संपत्ती, तिच्या सिद्धतेने धूररहित ज्ञानाग्नीला प्रसन्न केले जाते. अशा प्रकारे हे सगळे ज्ञानामध्ये समर्पित होते. मग हे ज्ञान ज्ञेयामध्ये हरपून जाते. त्यानंतर केवळ ज्ञेयच मागे उरते. ज्ञान जेव्हा ज्ञेयात हरपते आणि केवळ ज्ञेयच स्वरूपतः शिल्लक राहते, त्याला अधियज्ञ म्हणतात. भगवान श्रीकृष्णाचे हे ज्ञान भारले बोलणे अर्जुनाला नीट समजले. भगवंताला हे लक्षात आले की प्रज्ञावान अर्जुनाला आपले बोलणे सर्वार्थाने समजले आहे. तेव्हा भगवंत म्हणाले, पार्था, तू मनःपूर्वक ऐकतोस हे मला ठाऊक आहे. भगवंताने आपला अभिप्राय जेव्हा अर्जुनाला सांगितला तेव्हा त्याला खूप समाधान वाटले आणि आनंद झाला. देखा बालकाचिया धणी धाईजे, का शिष्याचे निजाहले पणे होईजे, हे सद्गुरूची एकले निजाणीजे, का प्रसवतिया. म्हणून सात्विक भावांची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी, न समातसे परिबुद्धी सावरुनी देवे. मग पिकलिया सुखाचा परिमळू, का निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला. म्हणे परिसणे यांचिया राया, आईके बापा धनंजया, ऐसी जळो सरलिया माया, तेथ जाळीते तेही जळे.
बाळाने तृप्त व्हावे आणि बाळ तृप्त झाले की आपण समाधानात न्हावून निघावे हे फक्त आईला अनुभवता येते. आपला लाडका शिष्य ज्ञानमार्गात परिपूर्ण झाला याचा परमोच्च आनंद केवळ सद्गुरूलाच होतो. आईला किंवा सद्गुरूला होणारा परमोच्च आनंद त्यांचे तेच जाणे. त्याप्रमाणे अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णाच्या अंगी अष्टसात्विक भाव जागृत झाले. खरे तर हे अष्टसात्विक भाव श्रीकृष्णाच्या अंगी मावत नव्हते, परंतु भगवंताने आपल्याला झालेला आनंद अष्टसात्विक भाव प्रज्ञेच्या बळावर आवरून धरले. त्यानंतर पूर्ण पिकलेल्या फळाचा सुगंध सुटावा किंवा शीतल अशा अमृताचा कल्लोळ उठावा तसे कोवळे आणि प्रेमळ बोलणे भगवंताने अर्जुनासाठी सुरू केले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था, श्रोत्यांचे सम्राटपद भूषवणाऱ्या अर्जुना, तू एकच सूत्र लक्षात ठेव. माया जळून खाक झाली ना की तिला जाळणारे ज्ञान सुद्धा जळून जाते. जे आताची सांगितले होते अगा अधियज्ञ म्हणितला जयाते, जे आदींची तया माते जाणोनी अंती. ते देह झोळ ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपणची होऊनी, जैसा मठ गगना भरूनी गगनीची असे. ये प्रतीतीचिया माझ घरी, तया निश्चयाची वोवरी, आली म्हणोनी बाहेरी नव्हेचिसे. ऐसे सबाह्य ऐक्य संचले, मीची होऊनी असता रचिले, बाहेरी भूतांची पाचही खवले, नेणताची पडिली. उभया उभे पण नाही जयाचे, मा पडिलिया गहन कवण तयाचे, म्हणून प्रतीतीचिये पोटींचे पाणी न हाले. ते ऐक्याची आहे वोतिली, की नित्यतेचिया हृदयी घातली, जैसी समरस समुद्री धुतली रुळेची ना. ज्याला अधियज्ञ म्हणतात तो मी तुला आत्ताच समजावून सांगितला. हा अधियज्ञ मीच आहे हे जे पुरुष जाणतात आणि मृत्यूसमयी माझ्याच चिंतनात राहतात ते सद्भक्त ज्ञानी पुरुष देहाला खोळ मानून आत्म्याच्या साक्षीने व्यवहार करतात. माझ्या शाश्वत अस्तित्वाशी एकरूप होऊन जातात. कसे तर घर आकाशाने भरते आणि पुन्हा आकाशातच ते घरातले आकाश विलीन झालेले असते, तसे हे सहजपणे घडते. हे माझे परमभक्त आत्मानुभूतीच्या शांत माझघरात माझ्या अस्तित्वाची निश्चयी ओवरी निर्माण करतात आणि तिथेच ते विश्रांती घेतात. त्यावेळी त्यांना कुठल्याही प्रकारच्या विषय वासनांची आठवणसुद्धा येत नाही. पार्था, अशा प्रकारे माझ्याशी ऐक्य पावलेले हे माझे परमभक्त माझ्या स्वरूपाशी एकरूप पावलेले असतात. पंचमहाभूतांचे देहरूपी कवच गळून पडलेले सुद्धा त्यांना समजत नाही इतके ते माझ्या रूपात विलीन झालेले असतात. ही एकरूपतेची अवस्था कशी तर ते सद्भक्त साधक जिवंत असताना त्यांना देहाची जाणीव उरत नाही की व्यावहारिक जगात आपले शरीर उभे आहे हे त्यांच्या ज्ञानमय विश्वात लक्षात येत नाही. तर मग हे शरीर खाली पडते तेव्हासुद्धा ते माझ्या चिंतनात एवढे दंग असतात की ते शरीर पडल्याचे सुद्धा त्यांना काही वाटत नाही. त्यांच्या आत्मानुभवी पोटातले पाणीसुद्धा हलत नाही. माझ्याशी पूर्णांशाने रत झालेला हा महापुरुष म्हणजे जणू ऐक्याची मूर्तीच. ही मूर्ती त्यांनी सामरस्याच्या समुद्रात धुतली आणि आपल्या हृदयात ठेवली, त्यामुळे ती कधी मलिनच होत नाही.